ते निर्णय करू। लक्षवेधी क्रमांक 4। सभापती महोदय, डेटा सेंटर ही आता एक काळाची गरज बनलेली आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक धोरणानुसार डेटा सेंटर आणि 2024 मध्ये आपण जे आपलं उद्दिष्ट जाहीर केलं आहे, $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि यासाठी 30 ते 40 गिगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर याचं उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। सभापती महोदय, हे डेटा सेंटर बऱ्याच लोकांना कदाचित ह्याची आत्ता कुठेतरी जाणीव होत असेल की डेटा सेंटर म्हणजे नेमकं काय। तर आपण जे सोशल मीडियावर विविध ॲप्स वापरतो, विविध जो डेटा तयार होतो, त्या डेटाचं स्टोरेज आणि प्रोसेसिंगची डेटा सेंटर्स असतात आणि अनेक व्यावसायिक याच्यामध्ये पुढे आलेले आहेत, जसे काही अदानी ग्रुप असेल, लोढा असेल, ॲमेझॉन। कालच आपले मुख्यमंत्री ॲमेझॉनच्या CEOशी भेटले। ब्लॅकस्टोन असेल, JW ग्लोबल असेल, योटा असेल आणि हायपरहोल्ट या अशा प्रमुख कंपनी या सगळ्या डेटा सेंटर स्थापन करण्यासाठी पुढे आलेले आहेत। या डेटा सेंटरचा अजिबातच कोणी विरोध करण्याचा काही प्रश्न नाही, परंतु मी या ठिकाणी उल्लेख करू इच्छिते की अनेक देशांमध्ये, जे प्रगत देश आपण ज्यांना म्हणतो, तिथे आता या डेटा सेंटर्सच्या प्रति प्रचंड विरोध आहे आणि त्याची कारणं पण मी नमूद करीन। आयर्लंड असेल, नेदरलँड असेल, सिंगापूर, चिली असेल आणि USA, इथे आता काही ठिकाणी डेटा सेंटर्सला मोठ्या प्रमाणात विरोध होतो आहे। ते विरोध असण्याचं कारण असं आहे की त्याला लागणारी मोठी ऊर्जा, त्याला लागणारा मोठ्या पाण्याचा स्रोत, कारण ह्याला कूलिंग करावं लागतं, कारण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हीट जनरेट होते। त्याच्यामध्ये निश्चित विजेची मोठी मागणी आणि पाण्याची मोठी मागणी, त्याच्यानंतर जागेची उपलब्धता, त्याच्यानंतर त्याच्यातून होणारं ध्वनी प्रदूषण आणि किती प्रमाणात ह्याच्यामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे, ते रोजगार एक अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या आधारावरच मी हे सगळं बोलते आहे। आणि त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आपण पाहिलं की आत्ता जे वॉटर स्ट्रेस वेगवेगळ्या देशात पूर्ण आपण देशाचं पाहिलं तर मुंबईमध्ये 30% वॉटर स्ट्रेस आहे, दिल्लीमध्ये 12% आहे, पुण्यात 5% वॉटर स्ट्रेस आहे। म्हणजे पाणी किती कमी उपलब्धता आहे। आज पाहतो आपण दिवसेंदिवस पाणी हे हा खूप ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आपण जे AI साठी आपण धोरण जाहीर केलेलं आहे ते 9/10/24 आपण हे शासन निर्णय आहे आणि त्याच्यानंतर सुधारित जो 9/6/24 हे आपण सुधारित धोरण जाहीर केलं आहे AI साठीचं। आणि त्यानंतर आपण आता हे AI साठीचं एकात्मिक हरित डेटा सेंटर पार्क यासाठीचं धोरण आपण जाहीर करणं आवश्यक आहे, तो निर्णय घेतलेला आहे। परंतु हे चित्र फार बोलकं आहे मंत्री महोदय, हे चित्र फार बोलकं आहे की एका ठिकाणी महिला डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी रांगा लावत आहेत, 2-2, 5-5, 6-6 किलोमीटर जात आहेत आणि डेटा सेंटरला मात्र मुबलक पाणी आपल्याला द्यावं लागणार आहे। ही काळाची गरज आहे। परंतु माझा इथे प्रश्न असा आहे की एकतर आपण हे धोरण कधी आपण निर्णय घेतला आहे, एकात्मिक हरित डेटा सेंटर हा निर्णय घेतला आहे, त्याचं धोरण जाहीर करणं आवश्यक आहे आणि त्या धोरणामध्ये जसा एक इतर राज्यांचा पण मी अभ्यास केलेला आहे, यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकचं कंपॅरिझन आहे। हा डेटा मी आपल्याला देईन, परंतु यांनी एक धोरण जाहीर करताना जागेची उपलब्धता काय असेल, पाणी कसं त्यांना मिळेल, आणि कारण याला फ्रेश वॉटर लागतं आहे, पिण्याचं पाणी, पोर्टेबल वॉटर याला लागतं आहे डेटा सेंटरच्या कूलिंगसाठी। एकतर पाण्याची कमतरता आहे, 2-2 महिने पावसाचा पूर्ण अल निनो म्हणे झालेला आहे, त्याच्यानंतर पाण्याचं स्रोत आपण कसं उत्पन्न करणार आहे, का त्याच्या बाजूलाच कुठेतरी काही इरिगेशनचे छोटे मोठे प्रोजेक्ट करणार की त्याच्यातून त्यांना पाणी मिळणार आहे। तर हे विचार करण्याची गरज आहे आणि रोजगार निर्मिती, त्यामुळे जलसुरक्षा, हवामान बदल आणि या बेरोजगारी, ही सगळं आपण याच्यामध्ये ही उद्दिष्ट आपण कसं साध्य करणार आहोत। त्यामुळे माझा प्रश्न पहिला असा आहे की हे धोरण आपण कधी जाहीर करणार आणि धोरण जाहीर करत असताना यामध्ये मी ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ते त्या धोरणात
त्याच्या अटी शर्ती किंवा कोणीतरी आलं आणि आपल्याला याच्यातनं खूप उत्पन्न मिळणार आहे म्हणून पटापट सगळ्या परमिशन देणं हे असं होणार नाही ना, ह्याचं आपण काळजी घेतली पाहिजे. कारण बघा, आपण शेवटचा मुद्दा बोलते की आपण जेव्हा रेन वॉटर हार्वेस्टिंगचं धोरण आणलं 2005 मध्ये, सगळ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहिजे, परंतु आज खरंच किती ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग होतं आहे. त्यामुळे हे सगळे कुठलंही धोरण जाहीर करत असताना पहिले या सगळ्या गोष्टींची त्या ज्यांना आपण हा बिझनेस देणार आहे ते सगळं त्यांना पूर्ण करायला लावा, नाही तर परत हा बोजा आपल्यावरच येईल. आपणच पाणी द्यायचं, आपणच वीज द्यायची आणि ते फक्त फायदा कमवणार, असं होता कामा नये. धन्यवाद. सदस्य मनीषाताईंनी अतिशय एका महत्त्वाच्या लक्षवेधीद्वारे डेटा सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं होणार आहेत आणि त्याचा परिणाम जनजीवनावर काय होणार आहे अशा पद्धतीची लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे. परंतु डेटा सेंटर ही महाराष्ट्रामध्ये करत असताना 2023ची एक पॉलिसी होती आणि त्याच्यानंतर 2024ची एक पॉलिसी झाली. पण आज प्रचलित 2023चीच पॉलिसी आहे म्हणून आपण त्याच्यावर अभ्यास करतो आणि काही गोष्टी मांडतो. परंतु 2024ला जी पॉलिसी आली ती ग्रीन डेटा सेंटरची पॉलिसी मनीषाताई महाराष्ट्रामध्ये आली आणि ग्रीन डेटा सेंटरमध्ये नक्की काय आहे याचा अभ्यास देखील करून आपण आपल्या मनामध्ये असलेले आणि जनतेच्या मनामध्ये असलेले गैरसमज दूर करणं आवश्यक आहे. एका मताशी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी 100% सहमत आहे की डेटा सेंटर आल्यानंतर पाण्याची उपलब्धता जर जास्त लागणार असेल तर पिण्याच्या पाण्यावर त्याचा परिणाम होऊ नये ही दक्षता आपण घेतली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तापमान वाढीचा जो विषय आहे त्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली पाहिजे. डेटा सेंटर झाल्यानंतर तापमान किती वाढणार आहे, जे ChatGPT आपल्याला सांगतं की ते तापमान वाढणार आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर देखील अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मानवी वस्तीमध्ये जर डेटा सेंटर असेल तर मानवी जीवनावर त्याचा काय परिणाम होतो याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे, असा मुद्दा माननीय मनीषाताईंनी या ठिकाणी मांडला. परंतु मला या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त आपण डेटा सेंटरला कुठचंही पाणी देणार नाही आहोत. फक्त जे पिण्याची जी मानवाची गरज आहे पिण्याच्या पाण्याची ते पाणी फक्त आपण डेटा सेंटरला देणार आहोत आणि बाकीचं जे पाणी आहे ते असलेलं वेस्ट वॉटर MMR रिजनमधलं त्यांनी कलेक्ट करायचं आहे आणि ते कलेक्ट करून त्याच्यावर टर्सरी ट्रीटमेंट करून ते त्यांनी डेटा सेंटरसाठी वापरायचं आहे. याच्यासाठी आज मी जी काय माहिती घेतली पण याच्यामध्ये देखील अनियमितता असेल तर त्याचा देखील अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. 2024च्या पॉलिसीमध्ये काय आहे तर अपारंपरिक ऊर्जेच्या निमित्तानं ती ऊर्जा निर्माण करून आपण डेटा सेंटर्स चालवायचे आहेत. त्याच्यामुळे डेटा सेंटर चालवत असताना इलेक्ट्रिसिटीचा अपव्यय होणार जो आहे अशा पद्धतीचा जो काही गैरसमज पसरवला जातो आहे त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्यांनी मिळून अभ्यास करणं हे करणेच गरजेचं आहे. आणि विकसित महाराष्ट्र 2047ला होण्यासाठी 30 ते 40 मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर जे आपल्याला विकसित करायचे आहेत. पण हे करत असताना त्याच्यावर मानवी जीवनावर कोणाचाही कुठच्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही यासाठी आज एक समिती स्थापन करण्याचा निर्णय आपण घेतोय. अनिल काकोडकर साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत की या समितीचं अध्यक्षपद त्यांनी घ्यावं. याच्यामध्ये 3-4 तज्ज्ञ आम्ही सामील करू. MMRDAचे अधिकारी घेऊ, सिडकोचे अधिकारी घेऊ, महानगरपालिकेचे अधिकारी घेऊ, आमचे प्रधान सचिव त्याचे कोऑर्डिनेटर राहतील आणि त्याचा देखील आपण अहवाल मागून घेऊ की ज्या आत्ता सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भूमिका मांडल्या, जे प्रश्न उपस्थित केले की त्याच्यातनं नक्की आपल्याला डेटा सेंटर घेऊन कसं पुढं जायचं आहे या संदर्भामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा आपल्याला करता येईल. आणि ज्याचा उल्लेख मगाशी पाण्याचा सन्मान्य सदस्यांनी केला तर 2 कंपन्यांचा मी या ठिकाणी उल्लेख करतो. ॲमेझॉन आणि ब्लॅकस्टोन ह्या 2 कंपन्या ज्या आहेत ह्या टर्सरी वॉटर तयार करून ते डेटा सेंटरसाठी वापरण्यासाठी ॲमेझॉन स्वतः 500 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि ब्लॅकस्टोन सुमारे 2000 कोटी रुपये खर्च करणार आहे. परंतु हे खर्च केल्यानंतर आपल्या नॅचरल सोर्सला काही बाधा होणार आहे का याचा देखील सर्वे करणं अपेक्षित आहे असं जे सन्मान्य सदस्यांनी सांगितलं. त्याच्यासाठी एक चांगली विस्तारित कमिटी नेमली जाईल. डेटा सेंटर आल्यानंतर उद्योगाची ग्रोथ देखील होणार आहे, त्याच्यामधनं बेरोजगारी देखील दूर होणार आहे, या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. आणि म्हणून ते करत असताना मला आज अजून एक उदाहरण या ठिकाणी आलं की अबुधाबीमध्ये टेम्परेचर नॅचरल 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. त्या ठिकाणी देखील जगातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला असताना ते ग्रीन कशा पद्धतीनं आहे ते बघायला जाण्याच्या सूचना देखील मी माझ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत की जे जगातलं सगळ्यात मोठं डेटा सेंटर बनतं आहे
त्याला कशा पद्धतीनं ग्रीन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, कशा पद्धतीनं अपारंपरिक ऊर्जा वापरलेली आहे, कशा पद्धतीनं समुद्राचं पाणी घेऊन ते डेटा सेंटरला वापरलं जाणार आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही आमची टीम अबुधाबीला देखील पाठवतोय, अजून परदेशामध्ये देखील पाठवतोय. परंतु डेटा सेंटर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनमानाला काही बाधा निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका उद्योग विभागाकडनं घेण्यात येणार नाही. अनिकेत